माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कशा करायचे आहे आता बघूया. तर हे वेबसाईट आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळू शकता. एकदा अर्ज कसा भरायचा आहे बघून या ठिकाणी बघा अर्ज लॉग इन यावर क्लिक करा. नंतर आता या ठिकाणी बघा तुम्हाला पासवर्ड मोबाईल नंबर पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे. बघा आता तुम्ही अकाउंट क्रिएट केलेलं आहे तरी तुम्ही हे लॉग इन करू शकता. लॉग इन केलं नाही तरी हे बघा हे क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला फुल नेम इथे लिहायचं, मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुम्हाला जे हवा ते पासवर्ड टाकायचा आहे. जिल्हा निवडायचे, तालुका निवडायचे, विलेज निवडायचे, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, ऑथराइज पर्सन हे निवडायचे, सामान्य महिला निवडायचे. यावरून ॲक्सेप्ट मधून क्लिक करून साइन अप करायचे आहे. तुम्ही साइन अप केल्यानंतर तुम्हाला लॉग इन वर क्लिक करायचे आहे. पुन्हा एकदा लॉग इन वर क्लिक करायचे आहे. यावर मोबाईल नंबर आणि पासवर्ड जे काय तुम्ही सेट केलेला आहे यावर पासवर्ड आणि हे कॅप्चा फिल करून तुम्हाला लॉग इन करायचे आहे. बघा लॉग इन केल्यानंतर हा प्रकारचं तुम्हाला पेज ओपन होईल. हे बघा हे 3 देश आहे यावर क्लिक करायचे आहे. आणि हे ठिकाणी बघा माझे मुख्यमंत्री बहीण लाडली बहीण योजनेसाठी हे यावर क्लिक करायचे आहे. या आधार या वर क्लिक करायचे आहे. पूर्वी काय होत आहे की यावर आधार क्लिक करायचे आहे, आधार नंबर टाकायचा आहे आणि OTP वर क्लिक करायचे आहे. परंतु बरीच महिलांचे आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर लिंक नाही होत. आता तुम्हाला OTP ची गरज नाही आहे. तुम्ही बगैर OTP च्या आपलं हे फॉर्म भरू शकता. आता फक्त तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे, व्हॅलिडेट आधार नंबर. आता व्हॅलिडेट आधार नंबर क्लिक केल्यानंतर हे अशा प्रकारचे रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल. आता बघा हे वुमन्स फुल नेम ॲज पर आधार लिहिलं आहे. तुम्हाला यावर जे महिलेचे फॉर्म भरायचे आहे त्याच्या फुल नेम ॲज पर आधार टाकायचे आहे. इंग्लिशमध्ये हे नाव टाकायचे आहे. फादर आणि हजबंड जे काय विवाहित झाले आणि अविवाहित जर असेल तरी फादरचं नाव लिहायचं आहे. हे तुम्ही पाहू शकता. यावर तुम्हाला विवाहित लग्नापूर्वीचे नाव लिहायचे आहे. जे काय महिलेचे तुम्ही फॉर्म भरत आहे ज्याच्या लग्नापूर्वीचे नाव ह्यावर टाकायचे आहे. आता खाली बघा मॅरिटल स्टेटस, मॅरिड, अनमॅरिड, विडो जे काय आहे यावर क्लिक करायचे आहे. हे बरेच ऑप्शन दिलेले आहे, यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आता बघा डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचे आहे आणि आर यू बॉर्न इन महाराष्ट्र यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर ॲप्लिकंट फुल ॲड्रेस खालील माहिती तुम्ही पाहू शकता. फुल नेम टाकायचे आहे, पिनकोड टाकायचे आहे, जिल्हा, तालुका, विलेज, म्युन्सिपल कॉर्पोरेशन सगळे हे जे माहिती ते मागतील ते टाकायचे आहे. त्यानंतर बघा मोबाईल नंबर टाकायचे आहे, जे काय आधारवर लिंक आहे ते टाकायचे आहे. आणि बँक आणि हे पहा तुम्ही आणि बेनिफिशियरी फायनान्शियल स्कीम यावर नो क्लिक करायचे आहे. आता यावर बँक डिटेल भरायचे आहे. बँक डिटेल भरल्यानंतर तुमचा फॉर्म पूर्ण होणार आहे. अकाउंट, बँकचा फुल नेम, अकाउंट नंबर, IFSC कोड हे सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे. आणि तुमचे हे आधार कार्ड आणि बँक अकाउंट नंबर लिंक आहे का नाही हे तुम्हाला यसवर क्लिक करायचे आहे. नाही तर क्लिक करून त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे फोटो अपलोड करायचे आहे. जे काय तुम्हाला जे माहिती आधारच्या आधार कार्ड फ्रंट, आधार कार्ड बॅक हे सगळी माहिती जे काय दिलेली आहे तुम्हाला हे टाकायचे आहे. त्यानंतर बघा डोमिसाईल सर्टिफिकेट
अगर जर तुमच्याकडे अगर डोमिसाईल सर्टिफिकेट नाही आहे तरी बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, राशन कार्ड, 15 years old तुम्ही टाकू शकता. आता तुम्ही बघा, डू हॅव एन अँड ऑरेंज और येलो राशन कार्ड. तुमच्याकडे राशन कार्ड आहे तरी यस वर क्लिक करायचे आहे आणि नो वर क्लिक करायचे आहे. यस क्लिक करा तरी तुम्हाला राशन कार्डची फ्रंट अँड बॅक पूर्ण फोटो दोघे पेजाची फोटो टाकायचे आहे. आता बघा, हमीपत्र तुम्हाला टाकायचे आहे. ॲप्लिकंटच्या हमीपत्र तुम्हाला टाकायचे. नंतर हमीपत्राच्या नंतर तुम्हाला ॲप्लिकंटचे फोटो हे टाकायचे आहे आणि ॲक्सेप्ट केल्यानंतर सबमिटवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही माझे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरू शकता. धन्यवाद.